नवरात्रीच्या घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर नागपूरच्या कोराडी देवी मंदिरात मात्र वेगळं चित्र पाहायला मिळालं। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी एकत्र आले होते। यावेळी दोन्ही पक्षांनी देवीचा आशीर्वाद घेतला। दोन्ही पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांनी एकत्रपणे आरती देखील केली। राज्याच्या राजकारणात दोन प्रमुख पक्षांचे प्रदेशाध्यक्ष एकत्र व्यासपीठावर किंवा जाहीर कार्यक्रमात उपस्थित राहण्याची घटना क्वचितच घडते। असंच एक खास चित्र नागपूरच्या कोराडी मंदिरात पाहायला मिळालं, जिथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे एकत्र देवीच्या दर्शनासाठी पोहोचले। सर्वप्रथम दोनही नेत्यांनी देवीचं दर्शन घेतलं, मग एकत्र आरतीत सहभागी झाले। राजकीय विरोधाभास बाजूला ठेवून दोनही नेत्यांनी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन आणि आरती केल्यानंतर दोनही नेत्यांमध्ये दीर्घ चर्चा झाली। या ठिकाणी बघितलं असाल तुम्ही, नाना पटोले त्यांचंही कुलदैवत आहे। मीही जन्मापासून या संस्थानामध्येच कार्य करत आहो। खरं तर आई महालक्ष्मी जगदंबा असं संस्थान आहे, हे इतकं मोठं या ठिकाणी धार्मिक मनोकामना पूर्ण होणारं संस्थान आहे की ज्या ठिकाणी वर्षातनं लाखो भक्त लीन होतात। आणि या नवरात्रामध्ये आई महालक्ष्मीला आम्ही प्रार्थना केली आहे की महाराष्ट्राच्या शेतकरी शेतमजुरांवर जी काही नैसर्गिक आपत्ती येतं ती येऊ देऊ नको। महाराष्ट्राला सुखी संपन्न ठेव असं आई महालक्ष्मीला आम्ही साकडं घातलं आहे। शेतकऱ्यांना जे आत्महत्या करावं लागतात ते आमच्यासाठी भूषणावं नाही। राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो, शेतकऱ्यांसाठी तिजोऱ्या उघडल्या पाहिजेत। पण आज दुष्काळाची परिस्थिती असताना सुद्धा सरकार तिजोरी उघडत नाही। मुठभर उद्योगपत्यांसाठी तिजोऱ्या उघडल्या जातात, हे दुर्भाग्य आहे। आणि म्हणून अन्नदात्याला न्याय मिळावा ही प्रार्थना मी या ठिकाणी केलेली आहे।